छत्रपती संभाजीराजे हे आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या प्रकरणाच्या मुद्द्याला घेऊन मोर्चा हिंसक झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या विषयाला घेऊन त्यांची चौकशी जी आहे ती केली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट? ज्ञानेश्वर, संभाजीराजे छत्रपती हे आता शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये आहेत, ते दाखल झालेले आहेत। काल जी विशाळगडावरती दंगल झाली होती, किंबहुना मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती, याला जबाबदार म्हणून संभाजीराजेंची चौकशी आता पोलीस करताना पाहायला मिळते। खरं तर संभाजीराजे यांच्यावरती सुद्धा या संदर्भातले गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे ती मिळते आणि त्यामुळे स्वतःहून संभाजीराजे या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता पोलीस ठाण्यामध्ये आहे ते दाखल झालेले आहेत। पोलीस त्यांचे आहेत या संदर्भातली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। खरं तर संभाजीराजे छत्रपती यांनी कालच सांगितलं होतं की हा सगळा गडकोटावरचा जो आक्रोश आहे तो शिवभक्तांचा आहे आणि त्या संदर्भात जर गुन्हे दाखल करायचे असेल तर तो पहिला गुन्हा माझ्यावरती दाखल करा, कोणत्याही शिवभक्तावरती गुन्हे दाखल करू नका, अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं होतं। आणि त्यानंतर आता संभाजीराजे यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतात। संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद कोल्हापूरमध्ये घेतली आणि स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये जात असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर आता शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये आहे ते संभाजीराजे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांची चर्चा होताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात आता पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहेत ते दाखल झाल्याचं पाहायला मिळते। जर संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांना नोटीस देऊन पोलीस सोडणार की त्यांना ताब्यात घेणार, हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं आहे तो उभा राहतोय। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पोलीस ठाण्यामध्ये आता संभाजीराजे आहे ते दाखल झालेले आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून या एकूणच घटनेची आहे ते माहिती आहे ते घेत आहेत आणि पोलीस अधिकारी सुद्धा संभाजीराजेंच्याकडून कालच्या ज्या प्रकरणाची आहे ती माहिती संकलित करताना या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं पुढची भूमिका पोलीस काय घेत आहेत हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ज्ञानेश्वर। आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे या संदर्भातला अपडेट घेण्यासाठी येऊ। तर छत्रपती संभाजीराजे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। कालच्या विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्याला घेऊन जे सगळे शिवभक्त तिथं जमलेले होते त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, निषेध करण्यात आला होता। तिथल्या स्थानिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करण्यात आलं आणि यामध्ये काही समाजकंटक घुसल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्र्यांवरती देखील संताप व्यक्त केलेला आहे। पुरोगामित्व मला शिकवणारे आपण कोण, असा प्रश्न त्यांनी विचारला। शाहूंच्या वंशजांना आपण पुरोगामित्व शिकवू शकत नाही, असं देखील छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं होतं आणि आता ते थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झालेत आणि ते आता तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधतात। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात पुढे काय होतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजेंच्या या भूमिकेनंतर आता पुढे आपण जर बघितलं तर त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक होऊ शकतात। त्यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच विषयी छत्रपती संभाजीराजे आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत।